2015 नंतरच्या वसई विरारमधील अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊ नका, अशी तंबी पालकमंत्री गणेश नाईक यांनी भाजपचे आमदार राजन नाईक यांना आज आढावा बैठकीत दिली। वसई विरारमधील अनधिकृत झोपडपट्टीतील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नसून त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणी होत असल्याची तक्रार भाजपचे आमदार राजन नाईक यांनी आज पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे आढावा बैठकीत केली। मात्र राज्य सरकारने 2015 पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता दिली असून त्यानंतरच्या अनधिकृत बांधकामासाठी आपण आग्रही राहू नका, असं सांगत गणेश नाईक यांनी आमदार राजन नाईक यांना तंबी दिली। चाली आता मोठ्या प्रमाणात होतात, तुम्ही आज सांगितलं ऐकून घ्या। आमच्या नियमित मला माझ्या डोक्यात ताप झालाय कसा, लोक चाली त्यात तोडून ग्राउंड 6, 7 ऐकून घ्या। मी त्याला काय सांगितलंय, मग तुम्ही तुमची फोटो काढा चालीचा, घरपट्टी पाणीपट्टी सगळं जोडून मला घर दुरुस्त करायचं एवढं अर्ज तर करा। आता तिथे काय सिडकोच काय सिडको मध्ये काय बदमाश अधिकारी मी ओपन बोललेलो आहे, बिल्डर लोकांचे दलाल आहेत ते सिडको मध्ये, तर ते लोक गोरगरिबांच्या तोडलं की लगेच ती जागा ग्रॅब करतात, कुंपण घालतात, विकतात। आता तिथे नियम पण नाही, 15 वर्षापूर्वी राहतो जुने राहतात, पण लोकांना तेवढं आणि आता नवीन चालीला नाही होणार। ऐकून घ्या, म्हणजे ते पवार साहेब पण नाही करू शकत आणि कलेक्टर मॅडम पण तुम्ही पण नाही, मी पण। राज्य शासनाने 15 पर्यंत निर्णय घ्यायचा, त्याच्यानंतर सगळी धर्मशाळा होऊन जाईल असं कसं त्यांना ज्या काही जुन्या पण चाली आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे। जुन्या तुम्ही प्रूव्ह करा, ऐकून घ्या। जुन्या प्रूव्ह कसं कसं नाही, गुगल मध्ये गुगल मध्ये दाखवा तुम्ही, ऐकून घ्या। पवार साहेबांना तुम्ही गुगल मधून किंवा त्यांचं रेशन कार्ड, त्यांचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स त्या ऍड्रेसवर ते 2015 पूर्वीचे तुम्ही पुरावा द्या। ऐकून घ्या ना, इंग्लिश ट्रान्सपोर्टचं उद्घाटन करायला मी तर ना पवार साहेबांनी मी येतो ना, मी ऐकून घ्या। आपण जर काही ह्या जर गोष्टी नियमाला जर आपण जर तिलांजली दिली ना तर अनकंट्रोल होईल, काही खरं नाही। मानवतेचा उदार भाव सगळ्यांच्या मनात असतो, परंतु नको त्या ठिकाणी मानवता आला तर आज 60% मुंबईची लोकवस्ती बेकायदेशीर। किती? ज्याला पहिल्यांदा मी पालकमंत्री झालो त्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये 5 लाख अनधिकृत बांधकाम होती, आज ती 95 लाख। किती? ठाणे आणि पालघर इन्क्लूड 95 लाख बांधकाम अनधिकृत आहेत। काय शिल्लक नाही, संपलं। म्हणजे नगर विकास खात्याला सुद्धा आता युनिफाईड DCR मी ओपन बोललोय, बट हे ज्या शहरात युनिफाईड DCR वापरला जाईल ना त्या शहरामध्ये शांतताप्रिय नागरिक राहणार नाही। आमच्या देवेंद्रजी मला बोलले की नाही साहेब तुम्ही एखादी योजना करा आणि तुम्ही रिडेव्हलपमेंट क्लस्टर करा। क्लस्टर शब्द मी आणला, क्लस्टर हा शब्द आहे ना तो तुम्ही जर रेकॉर्ड जर तपासला तर गणेश नाईकने उच्चारलेला क्लस्टर शब्द आहे। पण आज त्या ठिकाणी मी आमच्या लोकांना सांगितलं तुम्ही पूर्ण युनिफाईड DCR जर तो FSA वापरला ना तर मी ते शहर सोडून जाणार आहे। त्या शहरामध्ये काय राहणार आहे? म्हणजे अंडरग्राउंड रस्ते करा, ओव्हरहेड रस्ते करा, बेकार। मुंबईमध्ये शांतता प्रिय माणूस राहू शकत नाही, हे फक्त स्वप्न आहे। काय बोलतो मी, स्वप्न विकण्याचं काम चाललंय आणि हे ओपन बोलतो मी मंत्रिमंडळाचा सदस्य असताना, म्हणजे क्युएस होऊन जाणार हे नागरिक तिथं माणूस सुखकर जीवन जगू शकणार आहे। किड्या मुंग्यासारखे दिवस असतात। आज काय तू मानतो, वाहतूक फ्रीवेला बघा, सकाळी फ्रीवेला एखादी गाडी बंद पडली का झालं, संपलं, सत्यानाश। आता त्यात कोटल रोड निघाला ना थोडाफार तरी तर बरं वाटलं, पण कोटल रोड नसताना तर मुंबईचे काय खरं आहे, म्हणजे मंत्रालयातून वरसाडाला यायला 4 तास लागतात। इसे वे राजन नाईक तुम्ही अतिशय समजदार जाणकार कार्यकर्ते, तुम्ही 15 पर्यंत स्ट्रिक्ट राहा। तुमच्या तुम्ही नका मागणी करू, आम्ही 15 पर्यंत 15 पर्यंत पवार साहेब बघून करून टाकूया। ओके।